तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज 11 वाजता आलो आहे ड्युटीवर. आज नाश्त्यामध्ये पोहे बनले होते. मस्त नाश्ता वगैरे केला, चाय पिला. त्याच्यानंतर आलो किचनमध्ये. चला मग आता लागूत आपल्या कामाला. सर्वात पहिले ड्युटीवर आलेल्या आपली साफसफाई वगैरे करून घेतली, पूर्ण क्लीन करून घेतलं. तर आजचा पहिला ऑर्डर टोमॅटो सूपचा आलता 1/2. मस्त त्याला पिकअप करून दिलं. बाकी हे बघा भावांनो, ऑनलाईन गिम्बल मागवले. आता एक नंबर व्हिडिओ शूट होतील जसे पाहिजे तसे. बाकी भावांनो सांगा बरं कमेंटमध्ये अंदाजा कितीचा असेल म्हणून आहे. तर आज आपल्याला एवढी सगळी कटिंग मारायची आहे. तर सुरुवात केली गाजर कापण्यापासून. बाकी आपली कटिंग स्किल्स कशी आहेत भावांनो, कटिंग करायला जमतं का नाही आपल्याला, कशी रफ रफ कापतो आपण. ही झाली बघा आजची कटिंग मारून रेडी. त्याच्यानंतर इकडे बासमती राईस बॉईल करायला टाकला. बासमती राईस मोका फटफटीत कसा शिजवायचा ते माझ्या आयडिओ टाकलेले आहे भावांनो, एकदा चेक करा. हे इकडे आपले चंदू शेफ पनीर टिक्का मसाला बनवत होते. तर बघ बोलले बाई टेस्ट करून कसं आहे, जमला का नाही ते. तर भाई एक नंबर बनलेला, मस्त लागत होता, मिडियम स्पायसी थिक ग्रेव्हीमध्ये. त्याच्यानंतर टोमॅटो सूप पण नव्हतं, टोमॅटो सूप संपलेलं. तर टोमॅटो सूप बनवण्यासाठी टोमॅटो कापून घेतले. ही झाली बघा आपली टोमॅटो सूपची तयारी. तर भावांनो टोमॅटो सूपची फुल रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या आयडिओवर टाकलेली एक वेळेस चेक करा. त्यानंतर मंचुरियन पण नव्हते, तर मंचुरियन करायला बसलो. भावांनो मंचुरियनची पण रेसिपी आपल्या आयडिओवर टाकलेली आहे बरं, पाहिजे असेल तर चेक करा भाई. बाकी भावांनो याची मराठी बघा, मराठी कसा बोलतो ते. इससे देखो मंचूरियन बना रहे हमारे यहाँ शेफ चांगला चांगला मंचुरियन आहे दादा. चांगला जय भीम जय शिवराय. तिकडे ठेवा जय महाराष्ट्र. अजून टमाटर सूप पण आहे इकडे दादा. कशी होती मग भाऊची मराठी. त्याच्यानंतर 2-3 ऑर्डर आले. पनीर 65, व्हेज मंचुरियन ड्राय, व्हेज फ्राईड राईस. मस्त त्याला स्प्रिंग ऑनियन वगैरे मारून पिकअप करून दिलं. बाकी भावांनो मी प्रॉपर नांदेडचा आहे. मी नांदेडमध्ये वृंदावन हॉटेलला जॉब करतो. बाकी तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाकी आपले ब्लॉग्स बघून मॅडम आल्या होत्या वृंदावन हॉटेलला. थँक्यू फॉर विजिट मॅम. हे झाला बघा आपला आजचा मिजा रेडी करून. त्याच्यानंतर दुपारचं जेवण करून घेतलं. तर चला भावांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो नक्की करून घ्या. जय महाराष्ट्र.